मुलांना तुमच्याकडून रिस्पॉन्स नाही आला, तुम्ही सर्व कशा आहात? ओके ओके. सगळ्यात आधी तर माझी ओळख करून देते. मी पूजा, माझं नाव पूजा आहे आणि मी तुम्हाला विज्ञानातलं विज्ञान भाग 2 हा जो तुमचं पुस्तक आहे ते मी तुम्हाला शिकवणार आहे. तो विषय मी शिकवणार आहे. ठीक आहे. तुम्ही सर्व 10वी साठी एक्सायटेड आहात की असं खूप भीती वाटते? कसं वाटतंय तुम्हाला? बोला चालू करा. काय बोलू सर? हे विचारलं तर 10वी साठी सगळेजण एक्सायटेड आहात की भीती वाटते? एक्सायटेड आहेत. अरे वा. ओके. अजून एक नाही, जी मुलं माईक अनम्यूट करून नाही बोलू शकत आहेत, आपण एकमेकांशी इशाऱ्यांमध्ये बोलू शकतो. म्हणजे माझा आवाज तुम्ही ऐका, पण तुमच्याकडून तुम्ही मला असा थम्स अप करून, थम्स डाऊन करून असं सांगू शकतात. एक्सायटेड असेल तर थम्स अप करा आणि भीती वाटत असेल तर थम्स डाऊन करा. म्हणजे मला कळेल की तुम्ही 10वी साठी एक्सायटेड आहात, तुम्हाला भीती वाटते. आणि काही जण अजिबात हात वर पण नाही करत, ती खाली पण नाही करत. तुम्ही न्यूट्रल आहात का? ठीक आहे, 10वी आहे तर काय अभ्यास करायचाच आहे आता, असं. थोडीशी भीती तर वाटत असेल, कारण मला पण जेव्हा मी 10वीला गेले त्यावेळेस मला तर सुरुवातीचे 1-2 महिने असं वाटायचं की बापरे केवढा अभ्यास आहे आणि केवढं सगळं पुस्तक पाठ करायचंय, खूप अभ्यास करायचाय, मग कसं होणार, आपल्याला चांगले मार्क्स पडतील की नाही, खूप भीती वाटायची. पण नंतर जसं आपण अभ्यासाला लागतो तसं मग सोपं वाटत जातं, मग काही एवढं वाटत नाही, सवय होऊन जाते आपल्याला. त्यामुळे 10वी आहे म्हणून घाबरायची गरज नाहीये. फक्त आपण जो अभ्यास करतो तो प्रामाणिकपणे रोजच्या रोज वेळेवरती कंटिन्यू केला ना, रोज 2 तास पूर्णपणे डेडिकेटली अभ्यासासाठी दिले की 10वी सोपी होऊन जाते. एवढं काहीच भीती वाटत नाही. आणि तो अजून सोपा कसा करायचा हे मी तुम्हाला सांगते. आपण एकदम स्मार्टली जेवढं आपल्याला गरजेचं आहे तेवढाच अभ्यास करणार आहोत. अजिबात एक्स्ट्राचं लोड घेणार नाही आहोत. अजिबात धड्यातले एक्स्ट्राचे जे काही क्वेश्चन्स असतील ते करणार नाही आहोत. जेवढं आपल्यासाठी गरजेचं आहे, आता तर आपल्याकडे काय म्हणूया AI आहे जे आपल्याला अजून जास्त चांगलं मार्गदर्शन करतं. त्याच्या सहाय्याने आपण आता स्मार्टली अभ्यास करणार आहोत. आधी तर 10वीच्या आपल्या पुस्तकाची ओळख करून घेऊया. सगळ्यांकडे पुस्तकं आहेत तुमच्याकडे? ओके. ऍटलिस्ट 2 जे ज्यांच्याकडे नसतील, तुम्ही एक पेन आणि वही तरी सोबत ठेवा, कारण की मी तुम्हाला खूप महत्वाची अशी गोष्ट सांगणार आहे. गोष्ट म्हणजे इम्पॉर्टंट काय म्हणा सूचना आहे जी तुम्हाला अभ्यास करताना खूप उपयोगी पडणार आहे. त्यामुळे ती तुमच्या सोबत वही, पेन किंवा पेन्सिल, पुस्तक असं ठेवा. पुस्तक शेअर करते. सर्वांनी तुमचं पुस्तक बघितलंय? त्यातले धडे कोणते कोणते आहेत ते चेक केले? ओके नाही. बघितलं शिक्षक शिकवतायत काय पहिला धडा आणि मग आम्ही तेवढंच बघितलं, असं नाही केलं ना? हे आहे आपलं पुस्तक, 10वीचं विज्ञान भाग 2चं पुस्तक. याच्यामध्ये सगळी जी काय म्हणा सगळं जे पोर्शन आहे तुमचं धडे आहेत ते सगळे जीवशास्त्राशी संबंधित आहेत, बायोलॉजीशी संबंधित आहेत आणि तेच आपण शिकणार आहोत. आता त्याच्या पहिल्यांदा अनुक्रमणिकेशी
ओळख करून घेऊया, इंडेक्स बघूया, कोणते धडे आहेत ते समजून घेऊया आणि मग त्याच्यानंतर पुढे मी तुम्हाला एक महत्वाचा धडा संबंधितचा मुद्दा सांगणार आहे. ओके. पहिला धडा आहे आपला अनुवंशिकता व उत्क्रांती, हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. माणसांमध्ये उत्क्रांती कशी होत गेली, प्राण्यांमध्ये उत्क्रांती कशी होत गेली, माकडापासून माणूस कसा तयार झाला आणि आपल्याला मागच्या पिढीकडून कोणते गुण मिळतात, कसे मिळतात, हे आपण ह्या धड्यामध्ये शिकणार आहोत. त्यानंतर दुसरा आणि तिसरा धडा आहे प्राणी आणि वनस्पती यांच्यातली जीवन प्रक्रिया कशी काम करते, हे दुसऱ्या आणि तिसऱ्या धड्यामध्ये. दुसरा आणि तिसरा धडा इम्पॉर्टंट आहे कारण या धड्यांवरती मोठे प्रश्न येतात आपल्याला 10वीच्या पेपरमध्ये. चौथा धडा पर्यावरणीय व्यवस्थापन, सगळ्यात सोपा धडा. पर्यावरण आपल्या आजूबाजूला एन्व्हायरमेंट आहे, झाडं, पानं, पक्षी, जमीन, डोंगर सर्व आहे आणि त्यांच्या संदर्भातला हा धडा आहे. त्यामुळे हा धडा सोपा आहे पण महत्वाचा सुद्धा आहे. पाचवा धडा आहे हरित ऊर्जेच्या दिशेने, म्हणजे टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. हरित ऊर्जा काय आहे, ती आपल्यासाठी कशी महत्वाची आहे, ही माहिती आपल्याला ह्या धड्यामध्ये मिळेल. सहावं प्राण्यांचे वर्गीकरण. हे आपण 9वीला असताना वनस्पतींचे वर्गीकरण शिकलो होतो, 10वीला आपण प्राण्यांचे वर्गीकरण शिकणार आहोत. त्यांचे सृष्टी, उपसृष्टी ही सर्व आपल्याला ह्या धड्यामध्ये अभ्यासता येणार आहे. नंतर 7वं ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची. सूक्ष्मजीवांबद्दलची ओळख आपण 8वी मध्ये करून घेतली होती, 9वी मध्ये सुद्धा त्याच्याबद्दल थोडंफार शिकलो होतो आणि त्याच्यापेक्षा जास्त अजून चांगली ओळख आपल्याला या धड्यामध्ये करता येणार आहे. आपल्या आजूबाजूला असणारे पण आपल्या डोळ्यांना न दिसणारे असे अनेक बॅक्टेरिया, जीवाणू, कीटाणू, विषाणू आपल्या आजूबाजूला फिरत असतात. तर त्यांच्याबद्दलची थोडीशी गमतीशीर माहिती, थोडीशी काय म्हणूया कारक माहिती, आपल्या डोळ्यांना न दिसणारं जग आपण ह्या धड्यामध्ये ओळखू शकणार आहोत. नंतर पेशी विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान हा 8वा धडा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पेशींबद्दलची, पेशी कशा काम करतात, आपलं सर्व जे शरीर आहे, आपलंच नाही, जे प्राणी आहेत, पक्षी आहेत, वनस्पती आहेत, ते सर्व पेशींपासून बनलेले आहेत. मग त्या पेशींबद्दलची सर्व माहिती, त्यांचं कसं काम चालतं, ते काय काम करतात, हे आपल्याला या धड्यामध्ये. आणि माझा सर्वात आवडता टॉपिक बायोटेक्नॉलॉजी म्हणजे जैवतंत्रज्ञान, याबद्दलची माहिती सुद्धा आपल्याला यामध्ये बघता येते. 9वा आणि 10वा धडा पुन्हा सोपे धडे आहेत. जास्त अभ्यास न करता आपण जर आपली इमॅजिनेशन वापरून, आपली बुद्धी वापरून आपण यांचे आरामात प्रश्न उत्तर लिहू शकतो. सामाजिक आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती व्यवस्थापन आपण एखादी घटना घडल्यावरती त्याच्यावरती उपाय कसा करायचा, त्याच्यावरती काय उपाय करणं गरजेचं आहे आणि शासनातर्फे कोणते उपाय केले जातात हे आपल्याला या धड्यामध्ये शिकता येईल. एकूण 10 धडे आहेत आणि हा पूर्ण जो विषय आहे तो तुम्हाला 40 मार्कासाठी 10वीला असतो, बरोबर. 40 मार्काचे विज्ञान 1ला असतात आणि 40 मार्क विज्ञान 2ला आहेत. मग ते 40 मार्कांमध्ये कोणत्या धड्यासाठी किती मार्क्स आहेत हे पण आपल्याला बोर्ड कडून कळतं आणि त्याचा आधार घेऊन त्याचा उपयोग करून आपण स्मार्ट अभ्यास करू शकतो. मी तुम्हाला दाखवते. आता तुमच्याकडे पुस्तक किंवा वही आणि पेन पेन्सिल तयार ठेवा. हे सर्वांना ओके. पहिला धडा होता आपला अनुवंशिकता व उत्क्रांती, हेरिडिटी अँड इव्होल्युशन. या धड्यासाठी तुम्हाला 3 मार्क आहेत. 40 पैकी 3 मार्क अनुवंशिकता व उत्क्रांती या धड्यासाठी आहेत.
ठीक आहे, त्या धड्याच्या समोर पुस्तकामध्ये अनुक्रमानिकेमध्ये लिहून घ्या किंवा मग वहीमध्ये लिहून घ्या. धडा पहिला 3 मार्क्स. किती मार्क्स साठी आहे? 3 मार्क्स साठी आहे. आणि आपण या मार्कांचा विचार करून आपण तेवढ्या मार्कांसाठीची प्रश्न उत्तरे पाठ करणार आहोत किंवा तेवढी प्रश्न उत्तरे पाठ करणार आहोत, जेणेकरून आपण जास्त टेन्शन न घेता, जास्त एक्स्ट्रा अभ्यास न करता देखील चांगले मार्क्स मिळवू शकू. दुसरं आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. त्याला आहे 4 मार्क्स, 4 मार्क्स. 4 गुण हे तुम्हाला दुसऱ्या धड्यासाठी आहेत. लिहून घेताय ना मुलांनो? येस. ओके. त्यानंतर तिसरा धडा सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. त्याच्यासाठी 5 मार्क्स आहेत. म्हणजे या धड्यावरती आपल्याला मोठे प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे, मोठे प्रश्न या धड्यावरती आपल्याला येऊ शकतात. त्यामुळे या धडा हे जे दुसरा आणि तिसरा धडा आहे तो आपण पूर्णतः व्यवस्थित लक्षात ठेवणार आहोत. त्याचे प्रश्न उत्तर सुद्धा लक्षात ठेवणार आहोत. त्यानंतर चौथा धडा पर्यावरणीय व्यवस्थापन, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. या धड्यासाठी सुद्धा तुम्हाला 5 मार्क्स आहेत. 40 पैकी 5 मार्क्स पर्यावरणीय व्यवस्थापन. म्हणजे हे तुमचे हातातले मार्क्स आहेत. मी तुम्हाला म्हंटल की हे चौथा धडा, 5वा धडा, त्यानंतर 9वा आणि 10वा हे धडे सोपे धडे आहेत आणि त्यांचे असणारे मार्क्स हे तुमच्या हातातले मार्क्स ठरतात. त्यामुळे या धड्यांना अजिबात स्किप करायचे नाही, अजिबात त्यांना त्यांचे प्रश्न सोडून द्यायचे नाहीत. हे 4 धडे पूर्णतः पाठ व्यवस्थित लक्षात ठेवायचे, जेणेकरून तुम्हाला हे मार्क्स मिळतील. त्यानंतर 5वा धडा हरित ऊर्जेच्या दिशेने, टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. त्याचे सुद्धा 4 मार्क्स आहेत. त्यानंतर 6वा प्राण्यांचे वर्गीकरण, ॲनिमल क्लासिफिकेशन. 4 मार्क्स आहेत या धड्यासाठी सुद्धा. 7वा धडा ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची, इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. या धड्याचे 4 मार्क्स. 8वा धडा पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान, सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. इट हॅज 4 मार्क्स. 4 मार्क्स आहेत या धड्याला सुद्धा आणि हा धडा सुद्धा त्या मानाने सोपाच आहे. 9व्या धड्यासाठी सोशल हेल्थ, सामाजिक आरोग्यासाठी 4 मार्क्स आणि आपत्ती व्यवस्थापनसाठी 3 मार्क्स. आता जर आपण विचार केला, पर्यावरणीय व्यवस्थापनचे 5, हरित ऊर्जेच्या दिशेने 4, टोटल झाले 9 मार्क्स. त्यानंतर अजून 4 मार्क्स सामाजिक आरोग्य आणि 3 मार्क्स याचे. किती होतात? 9 आणि 4 13. आणि हे आपत्ती व्यवस्थापनचे 3 मार्क्स. 16 मार्क्स तुमचे हातातले आहेत 40 पैकी. त्यामुळे हे धडे व्यवस्थित करायचे आहेत. लिहून घेतले तुम्ही हे सर्वांनी हे मार्क्स? असं थम्सअप करून सांगा की लिहून घेतले म्हणून. ओके, व्हेरी गुड. सेकंड. आता मला तुम्ही तुमच्यावरती बरेच जण दिसतात. हा, हे धडे आणि तुम्ही आता जे मार्क्स लिहून घेतले 3 मार्क्स 4 मार्क्स वगैरे हे आहेत विदाउट ऑप्शन वाले. म्हणजे 40 पैकी आता 40 पूर्ण मार्क्सचे हे वेटेज आहे
आणि दुसरा हा जो तुम्हाला एक कॉलम दिसतोय वेटेज विथ ऑप्शन लिहिलेला, म्हणजेच आपल्याला जे पेपरमध्ये प्रश्न येतात ते सर्वच्या सर्व कंपल्सरी सोडवायचे असतात का, त्यांना ऑप्शन असतात बरोबर. तिघांपैकी 3 प्रश्नांपैकी 2 प्रश्न लिहा किंवा दोघांपैकी 1 लिहा, असं आपल्याला एक्स्ट्रा ऑप्शन येतो पेपरमध्ये. येतात ना. तर हे ऑप्शन सकट असणारे मार्क्स आहेत आणि ह्या ऑप्शन सोबत असणाऱ्या मार्क्सचा वापर करून आपण यातला एखादा आपल्याला न समजणारा किंवा त्याचे आपल्याला प्रश्न वगैरे पाठ करायला कठीण होतंय असा एखादा धडा आपण स्किप करू शकतो. त्यामुळे हे मार्क्स सुद्धा लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. आता बघा, पहिल्या धड्यासाठी 5 मार्क्स आहेत विथ ऑप्शन, म्हणजे पहिल्या धड्यामधले 5 मार्काचे प्रश्न येणार आहेत आणि त्यातले 3 मार्काचे कंपल्सरी तुम्हाला सोडवायचे आहेत, असं त्याचा अर्थ आहे. तर हे जे मार्क्स आहेत हे सुद्धा तुमच्या नोटबुक मध्ये किंवा बुक मध्ये नोट डाऊन करून ठेवा. विथ ऑप्शन वाले मार्क्स सुद्धा नोट डाऊन करून ठेवा. पहिल्या धड्यासाठी 5 मार्क्स, दुसऱ्या धड्यासाठी 6 मार्क्स, तिसऱ्यासाठी 7 आणि चौथ्यासाठी पण 7. म्हणजे तुम्ही हे 2 धडे जर टोटल असं बघितलं तर 10 मार्क्सचे हे 2 धडे आहेत, पण विथ ऑप्शन आपल्याला 14 मार्क्सचे येतात. म्हणजे कोणताही 4 मार्क्सचा एखादा धडा तुम्ही स्किप करून हे 2 धडे पूर्णतः चांगले करू शकता. ते कसं करायचं आपण जसं जसं धडा शिकत जाऊ ना, प्रत्येक धड्याच्या संदर्भातले मी तुम्हाला मग हे मार्क्स वेटेज सांगत जाईल. फक्त तुम्ही फक्त हे लिहून ठेवा तुमच्या नोटबुक मध्ये आणि लक्षात ठेवा. लिहून झालं असेल तर असं थम्सअप करा. झालंय सगळ्यांचं नोट डाऊन करून? येस मॅम. ओके, मी आता स्टॉप करते शेअरिंग. एक सेकंड. आता मला तुम्ही सर्वजण दिसतात. आता जे मी तुम्हाला आता मार्क्स सांगितले ते कशासाठी आहे ते तुम्हाला समजलंय? सांगा की कळालंय. नसेल कळालं thumbs डाऊन करा किंवा माईक अनम्यूट करून सांगा, मी रिपीट करेन. मला सर्वांना तुमच्या मार्क्सचं वेटेज समजलेलं आहे का? बोला बोला, मी चालू केला माईक. बोला मुलांनो, तुम्हाला समजलंय? येस मॅम. आणि समजलं नसेल तरी काही हरकत नाही. प्रत्येक धडा शिकताना आपण त्यांचा विचार करणारच आहोत, तर तुम्हाला समजून जाईल. तुमचा आवाज नाही येत आहे मॅम. आता येतोय? अनम्यूट नव्हतं केलं मी, चुकून राहून गेले. ओके, मी प्रश्न विचारत होते तुम्हाला की अनुवंशिकता हा शब्द मी याच्या आधी ऐकला आहे का? ओके, कोदगळ स्कूल मधल्या मुलांनी ऐकलंय. अजून
महेंद्र सरांच्या इथल्या मुलांनी सुद्धा ऐकलंय. अजून कोणत्या बाकी स्कूल्स मधल्या मुलांनी हा शब्द ऐकलाय? हो मॅम. कोतेगाव आश्रमशाळेतल्या मुलांनी ऐकलंय. त्या मुलांना सुद्धा माहिती आहे. खूप आहे वाटतं. ओके, आता त्या शब्दाला थोडस बाजूला ठेवा. आपण मला सांगा, तुम्हाला तुमच्या घरच्यांची आठवण येते? मम्मी पप्पांची? तुमच्यासोबत तुमच्यापैकी किती जणांचे भाऊ बहीण तुमच्यासोबत शिकतायत, तुमच्या शाळेमध्ये आहेत, तुमच्याच आश्रम शाळेत आहेत? हँड्रेस करून सांगा ना, कोणाकोणाचे भाऊ बहीण आहेत तुमच्यासोबत? बऱ्यापैकी जणांचे आहेत. आता तुम्ही भाऊ बहीण एका शाळेत आहात. तुम्हाला कोणी ना कोणी म्हणतच, म्हणजे ओळखत असतील की अरे हे दोघं जण तर सेम दिसतात, थोडेफार सिमिलर दिसतात, म्हणजे हे भाऊ बहीण आहे. बरोबर? असं जे आपण आपला भाऊ किंवा बहीण असते ती थोडीफार दिसायला आपल्यासारखी असते ना? सगळ्यांचेच नसतील, पण काही जणांचे काही अंशी तर असतील. माझी बहीण माझ्यासारखी अजिबात दिसत नाही, किंवा आम्ही दोघी एकमेकांसारखे अजिबात दिसत नाही. एकाच शाळेत होतो आम्ही, माझ्यापेक्षा छोटी आहे, पण आम्हाला कोणीच म्हणायचं नाही की तुम्ही दोघी बहिणी आहात. इव्हन आम्ही कुणाला सांगितलं ना की आम्ही दोघी जणी सख्या बहिणी आहोत, तरी सुद्धा कुणाला विश्वास बसायचा नाही की आम्ही सख्या बहिणी आहोत, आम्ही एवढा वेगळा दिसतो. पण मी बघितले, माझ्या वर्गातल्या किंवा माझ्या सोबत शाळेत असणाऱ्या माझ्या ज्या मैत्रिणी होत्या, त्यांचे भाऊ बहीण त्यांच्यासारखे दिसायचे बऱ्यापैकी. असं होतं की एखादं असं असतं की ते दोघं जण सेम नसतात दिसत, पण बाकी खूप जण आपापल्या भाऊ बहिणींसारखे दिसत असतात, अगदी ओळखता येईल एवढं. आणि मी मगाशी आई वडिलांचं याच्यासाठी विचारलं की आपण आपल्या आई वडिलांसारखे दिसत असतो. आपल्याला गावामध्ये असंच ओळखतात ना, अरे तू याची मुलगी ना, अरे तू हिची मुलगी ना, बरोबर? आपल्या चेहऱ्यावरून आपल्या गावामध्ये आपल्याला ओळखतात ना की आपण कुणाचे मुलं आहोत ते. आणि हे कशामुळे असतं? कारण की आपण दिसायला त्यांच्यासारखे असतो, बरोबर? आणि याच गोष्टीला म्हणतात अनुवंशिकता. आपल्यामध्ये आपल्या आई वडिलांसारखं जे गुण आलेले असतात किंवा आपण त्यांच्यासारखे जे दिसत असतो, आपल्याला आपली चेहरापट्टी त्यांच्यासारखी असते, आपल्या भाऊ बहीण जे असतील ते आपल्यासारखे, आपण दोघं सेम दिसत असतो आणि आपण दोघंही आपल्या आई वडिलांसारखे दिसत असतो. हीच असते अनुवंशिकता. अनुवंशिकता म्हणजे दुसरं काहीच नाहीये, तर आपल्या आई वडिलांकडून आपल्याला मिळालेले शारीरिक गुण किंवा शारीरिक लक्षणे. ओके, समजलं हे तुम्हाला? येस मॅम. ओके, आपली पीपीटी लोड होते, तोपर्यंत आपण उत्क्रांती म्हणजे काय ते बघूया. हा, अनुवंशिकता म्हणजे काय आता समजलं. आपण आपल्या आई वडिलांसारखे दिसत असतो, आपल्याला आपल्यामध्ये त्यांच्यासाठी गुण आलेले असतात, ते म्हणजेच अनुवंशिकता. बरोबर? व्हेरी गुड. हा, मी परत एकदा तुम्हाला सांगते, नाही समजलं ना असं थम्स डाऊन करा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला समजलेलं नाहीये. नाहीतर मग तुम्ही म्हणाल की मॅम काय शिकवतात ते आम्हाला कळतच नाही.
त्यानंतर दुसरा पॉइंट आपण बघितला उत्क्रांतीचा. उत्क्रांती म्हणजे काय? इव्होल्युशन. कोणी सांगू शकेल तुमच्यापैकी? नाही. बर, उत्क्रांती म्हणजे काय तर फॉर एक्झाम्पल आपण कुणापासून बनलो? माणसं कुणापासून बनलेली आहेत? हे तर आपण लहानपणापासून ऐकलेले असतो. बरोबर, महेंद्र सरांच्या एका मुलांनी सांगितलंय माकडापासून माणसाची उत्क्रांती झालेली आहे. म्हणजे काय? माकडामध्ये हळूहळू बदल होत गेले, सावकाश आणि क्रमिक सातत्याने बदल होत गेले आणि त्याच्यापासून माणूस तयार झाला. याच गोष्टीला म्हणतात उत्क्रांती. महेंद्र सर, तुमच्या इथल्या शाळेचं नाव काय आहे? कोणती शाळा आहे तुमची? महेंद्र सर, नाही, आवाज नाही येते तुमचा क्लिअर. माईक बोला. ओके, ठीक आहे, व्हेरी गुड. असंच बाकीच्या शाळेतल्या मुलांनी सुद्धा ऍक्टिव्ह व्हायचंय. तुमचा कम्युनिकेशनचा क्लास झाला ना काल? संवाद कौशल्याचा क्लास झाला ना? ना तुम्हाला आपल्याला बोलता येणं खूप गरजेचं आहे. अदरवाईज समोरच्या व्यक्तीला आपल्याला काय म्हणायचंय हे समजणारच नाही. तसंच तुम्हाला मी शिकवते ते समजते की नाही हे माझ्यापर्यंत कसं पोहोचेल तेव्हा तुम्ही सांगाल. बोलणं गरजेचं नाहीये. तुम्हाला माईक अनम्यूट नाही करता आलं काही हरकत नाही. थम्स अप, थम्स डाऊन, सिंपल या गोष्टीने तुम्ही सांगू शकता. तर आपण बघितलं अनुवंशिकता आणि उत्क्रांती. उत्क्रांती म्हणजे काय? सजीवांमध्ये होत जाणारा क्रमिक बदल. आता माकडापासून निर्मिती झाली माणसाची. एक सेकंड मुलांनो. माकडापासून निर्मिती झाली माणसाची. पण ती एका रात्रीत झाली का? की काल माकड होता आणि आज डायरेक्ट माणूस झालाय असं झालंय का? नाही, असं तर नाही झालेलं. त्याच्यासाठी मध्ये हजारो वर्षांचा काळ गेला. हजारो वर्षांमध्ये छोटे छोटे बदल झाले आणि त्या बदलांमधून मग आजचा माणूस तयार झाला. आठवते तुम्हाला? तुम्ही 5वी मध्ये 6वी मध्ये इतिहासामध्ये असं काहीतरी शिकला होता. अच्छा, आवाज नाही सर्वांना. अमित सर, मेरा आवाज आ रहा है ठीक से कि ब्रेक हो रहा है? ह्या उत्क्रांतीमुळे काय होतं? नवीन नवीन जीव जाती तयार होत जातात. म्हणजेच एकाच आपण सर्वजण उत्क्रांत झालंय. पण आपण सर्वजण म्हणजे आपण जर खंडांचा विचार केला तर एशिया खंडातली माणसं, अमेरिकेतली माणसं, आफ्रिकेतली माणसं, जपान, चायना मधली माणसं सगळं सेम दिसतात का? की त्यांच्यामध्ये काही ना काही फरक आहे? फरक आहे का? फरक आहे. रंगांचा फरक आहे, चेहऱ्याच्या ठेवणीचा फरक आहे. बरोबर. अमेरिकेतली माणसं जास्त त्यांची स्किन, त्यांचा जो रंग असतो तो उजळ असतो. तेच जर आपण आफ्रिकेकडे बघितलं तर त्यांचा रंग हा थोडा
डार्क असतो. कशासाठी? हे त्यांच्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंट वरती, निसर्गावरती डिपेंड करतो. बरोबर, की त्या भागामध्ये, आफ्रिकेच्या भागामध्ये ऊन जास्त असतं, सूर्याचा प्रकाश हा तिथे जास्त पोहोचतो, त्यामुळे तिथल्या लोकांची डार्क कलरची आहे. तेच जर आपण चायना किंवा जपान साईडला बघितलं तर त्या लोकांचं डोळ्यांची ठेवण थोडी वेगळी असते, ज्याच्यामधून आपण त्यांना ओळखू शकतो. तर ही आहे नैसर्गिक निवड, की आजूबाजूच्या आपल्या निसर्गाचा परिणाम आपल्यावरती होतो आणि त्यानुसार आपल्यात बदल होत गेले. हेच माणसांसाठी लागू पडतं, हेच प्राण्यांसाठी लागू पडतं, हेच वनस्पतींसाठी सुद्धा लागू पडतं. आता पक्षी आहेत ते पाण्यामध्ये पोहतात का? पाण्यात राहू शकतात माशासारखे? माशासारखे पाण्यात जिवंत राहू शकतो? नाही, कारण आपलं जे शरीर बनलंय हे जमिनीवर राहण्यासाठी बनलंय. पक्ष्यांचं जे शरीर बनलंय ते हवेमध्ये उडण्यासाठी बनलेलं आहे. तसंच माशांचं जे शरीर आहे हे पाण्यात राहण्यासाठी बनलेलं आहे. म्हणजे त्यांच्या आजूबाजूचा जो एन्व्हायरमेंट आहे, निसर्ग आहे, त्याच्यावर अवलंबून त्यांच्या शरीरामध्ये बदल होत गेले आणि ते तसे विकसित झाले, तसे उत्क्रांत झाले. समजलं उत्क्रांती म्हणजे काय आणि अन्वया म्हणजे काय? या धड्यामध्ये आपण याबद्दल शिकणार आहोत की ही जी अनुवंशिकता आहे ह्या टर्मचा लावला आणि शोध कसा लागला हे आपण या धड्यामध्ये बघणार बरोबर. ग्रेगर जोहान मेंडेल नावाचा एक सायंटिस्ट, तो काही संशोधन करत होता आणि संशोधन करता करता त्याला अनुवंशिकताबद्दल जे काही निष्कर्ष आहेत हे त्यांनी शोधून काढले. पण सर्वात आधी त्याची सुरुवात ह्युगो द लिस यांनी उत्परिवर्तनाचा सिद्धांत शोधून काढला. उत्परिवर्तन म्हणजे काय? तर अचानक आपल्या आजूबाजूच्या वातावरणाच्या बदलामुळे आपल्यात होणारे बदल म्हणजेच उत्परिवर्तन किंवा म्युटेशन. म्युटेशन म्हणतात. कोणतरी माईक अनम्यूट आहे. ह्युगो द लिस नावाचा एक सायंटिस्ट होता, त्याने उत्परिवर्तनाबद्दलचं सिद्धांत मांडला. त्यांनी ते शोधून काढलं की उत्परिवर्तन म्हणजे काय आणि ते कशामुळे होतं. तर उत्परिवर्तन म्हणजे म्युटेशन किंवा अचानक होणारे बदल. ओके, आता म्युटेशन कसं सांगू? तुम्ही कधी टीव्ही वरती न्यूज बघितल्या असतील किंवा तुमच्या आजूबाजूला बघितलं असेल. सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे एखाद्या प्राण्याला आपल्याला सर्वांना 2 हात आणि 2 पाय असतात, बरोबर? प्राण्यांना पण असत असतं, 2 पुढचे पाय 2 मागचे पाय असतात. पण कधी तुम्ही असं एखादा प्राणी बघितलाय का? काही लोक ते घेऊन फिरतात की त्यांना 3 पाय आहेत. न्यूज पण आहे त्यांच्याबद्दल, न्यूज सुद्धा येते की त्यांना 3 पाय आलेत. बघितलंय असं कधी? नाही बघितलं. अशी मी लहान असताना एक बघितलं, एक माणूस मागचे पाय 3 होते, पुढे 2 आणि मागे 3 पाय होते. आणि अशी एक न्यूज सुद्धा आली, एखाद्या शेळीला शिंग आलं किंवा त्यांना पाय आलाय, अशा प्रकारच्या न्यूज सुद्धा.
येतात. हे जे आहे की आपल्याला असणाऱ्या शरीरामध्ये काहीतरी बदल होतोय आणि तो बदल दिसतोय. आपल्याला सगळ्यांना तर 2 पाय असतात, प्राण्यांना पण मागचे 2 पाय आहेत. ते परिवर्तन झाले, त्यांच्यामध्ये म्युटेशन झालंय. कोण ना दात किंवा कधी कधी भाजीमध्ये सुद्धा म्युटेशन आपल्याला बघायला मिळतं. म्हणजेच बटाट्याचा आकार नेहमी आपल्याला ओबडधोबड बघायला मिळतो, पण कधीतरी त्याला एखादा आकार तयार होतो. मिरची नेहमी सरळ तिला अचानक एकदम सिंगल असते, ती 2 जोडल्या जातात, डबल तयार होतात. कांदा एक असतो, पण त्याला कधी कधी जुळे कांदे पण आपल्याला बघायला मिळतात. हे सर्व उत्परिवर्तनामध्ये किंवा म्युटेशन मध्ये येतात. त्यानंतर 1902 मध्ये वॉल्टर सॅटन नावाच्या माईक अनम्यूट आहे. पाटण आश्रम शाळा आणि महेंद्र सर. ओके, तर वॉल्टर सॅटन नावाचा एक शास्त्रज्ञ नाकतोड्यांवरती संशोधन करत होता. नाकतोडे माहितीये तुम्हाला? हिरव्या रंगाचे असतात, ग्रास हॉपर्स म्हणतो आपण त्याला इंग्लिश मध्ये, आणि ते गवतावरती आपल्याला बघायला मिळतं जास्त करून. हिरव्या रंगाचे असे लांबट असतात. बघितलेत नाकतोडे? थम्सअप करून सांगा बघितले असतील. त्या नाकतोड्यांवरती तो संशोधन करत होता आणि त्याच्यामध्ये संशोधन करता करता त्याला गुणसूत्रांच्या जोड्यांची रचना दिसली. गुणसूत्रे क्रोमोझोम्स असतात आणि आता ते क्रोमोझोम्स त्याला जोड्यांच्या स्वरूपात दिसले आणि त्याच्या आधीपर्यंत कोणालाही ह्या गुणसूत्रांबद्दल काहीच माहिती नव्हती. ते काय आहे, कशासाठी आहे, आपल्या शरीरामध्ये त्याची गरज काय आहे याच्याबद्दल कोणालाच माहिती नव्हती. पण ज्यावेळेस वॉल्टर सॅटन यांनी त्याचा शोध लावला त्यानंतर आपल्याला माहिती पडलं की आपल्यामध्ये जे जनुकांचे वहन होते, म्हणजे प्राण्यांमध्ये जे जनुकांचे वहन होते हे गुणसूत्रांमार्फत होते. जनुके म्हणजे काय, तर आपल्याला आपल्या आई वडिलांकडून जे चेहरेपट्टी मिळते, जे गुण मिळतात, चेहऱ्याची ठेवण मिळते, हे सर्व त्या गुणसूत्रांमध्ये जनुकांमध्ये असतं. असे एक्सच्या आकारांचा गुणसूत्रे असतात. आपल्या पेशीमध्ये केंद्रक असतो, माहितीये तुम्हाला सर्वांना? आपल्या पेशीमध्ये केंद्रक असतो, सेलमध्ये न्यूक्लियस असतो. त्या न्यूक्लियस मध्ये हे असे क्रोमोझोम्स, एक्स आकाराचे क्रोमोझोम्स असतात आणि ह्या क्रोमोझोम्सला असं अटॅच असतात आपले डीएनए किंवा आपले जनुके. ह्या डीएनए मध्ये आपली जनुके असतात आणि ती ज्या वेळेस आपण तयार होत असतो त्यावेळेला ह्या गुणसूत्रांमध्ये असणाऱ्या जनुकांमुळे आपल्याला आपल्या आई वडिलांसारखा चेहरा मिळतो, आपल्याला आपल्या आई वडिलांसारखे गुण मिळतात. आपल्यालाच नाही तर प्रत्येक सजीवाला. एका झाडापासून दुसरं झाड जेव्हा बी पासून तयार होत असतं तेव्हा त्या बी मध्ये असे हे गुणसूत्र असतात आणि त्या गुणसूत्रांमधून त्या झाडाची वाढ होते. ते झाड गुलाबाचं बनणार, जे गुलाबाच्या झाडामध्ये गुलाब येण्याचे गुण असतात, मोगरामध्ये मोगराचं झाड तयार होण्याचे गुण असतात. असं प्रत्येकामध्ये त्या सजीवासाठी लागणारे जे गुणसूत्रे आहेत, जनुके आहेत, ते त्या गुणसूत्रांमध्ये असतात.
आणि याचा शोध वॉल्टर सटन यांनी लावला. मग त्यानंतर त्यांना गुणसूत्र शोधल्यानंतर ओस्वाल्ड एव्हरी आणि त्याचे 3 सहकारी होते, मॅकलिन मॅकार्थी आणि कॉलिन मॅकलॉइड. हे 3 जणांनी शोधून काढलं की एक विषाणू सोडल्यास सर्व सजीवांमध्ये DNA हीच अनुवंशिक सामग्री असते. DNA हीच अनुवंशिक सामग्री असते. मग ते बॅक्टेरिया असू दे, माणूस असू दे, वनस्पती असू दे किंवा अजून कुठलेही प्राणी पक्षी असू दे, सर्वांमध्ये DNAच असतो, ज्याच्यामुळे त्यांना अनुवंशिकता प्राप्त होते. आणि विषाणूंमध्ये काही विषाणूंमध्ये DNA नसतो, RNA असतो. आपण पुढे बघतो. नंतर 1961 मध्ये या सगळ्या गोष्टींना जास्त वर्ष झालेली माहिती पडली आहे. आणि 1961 मध्ये फ्रँकॉइस जेकब आणि जॅक मोनॉर्ड या 2 शास्त्रज्ञांनी शोधून काढलं प्रथिने संश्लेषणाची प्रक्रिया, म्हणजे प्रथिने बनण्याची क्रिया. प्रथिने कशी बनतात? आपल्याला काय वाटतं की आपण प्रथिनयुक्त अन्न खाल्लं की आपल्याला प्रथिने भेटतात, पण असं नाहीये. म्हणजे प्रथिने म्हणजेच प्रोटीन. असं नाहीये की आपण प्रोटीन असलेलं जेवण जेवलं आणि आपल्याला प्रोटीन्स मिळणार आहेत. आपल्याला काय मिळतात? त्यातून प्रोटीन बनण्यासाठी महत्वाचे असणारे घटक मिळतात आणि आपल्या शरीरामध्ये ते प्रोटीन बनतं. ते कसं बनतं त्याची प्रक्रिया फ्रँकॉइस जेकब आणि जॅक मोनॉर्ड यांनी शोधून काढली. समजलं तुम्हाला इथपर्यंत? काही डाऊट आहे? कुणाला काही डाऊट आहे का? माईक अनम्यूट करून विचारू शकता तुम्ही. सर्व शिक्षकांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्यासोबत असणाऱ्या मुलांना बोलण्यासाठी प्रवृत्त करावं. नाहीये कोणालाच काही डाऊट? समजलंय तुम्हाला इथपर्यंत? म्हणजे मी असं समजू? हॅलो मॅम. हा सर. प्रथिने शरीरात बनतात म्हणूया की संश्लेषित होतात म्हणूया? प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस आहे. बेसिकली प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस आहे. म्हणजे आपण जे फूड खातो त्यातूनच ते मिळतं, फक्त संश्लेषित केलं जातं, एवढं आहे ते. म्हणजे आपल्या शरीरात वेगळं काही बनत नाही. आपण जे खातो त्यातूनच मिळतं, फक्त ते वेगळ्या प्रक्रियेनं. बरोबर सर. आपण जे अन्न खातो त्यातून आपल्याला प्रथिने संश्लेषित होण्यासाठी म्हणजे सिंथेसिस होण्यासाठी लागणारे घटक मिळतात. आणि त्या घटकांच्या आधारे आपण आपल्या शरीरामध्ये प्रोटीन केंद्रकामध्ये आणि ती जी प्रक्रिया आहे ती स्थानांतरण, प्रतिलेखन आणि भाषांतरण म्हणजे ट्रान्सलेशन, ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलोकेशन या आधारे केली जाते. ती कशी केली जाते ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये सविस्तर बघूया. आता त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. आपण बघितलं की आता त्यांनी वॉल्टर सटन फ्रँकॉइस जेकब यांनी प्रथिने संश्लेषणाची प्रक्रिया उलगडून दाखवली की ती कशा प्रकारे होत असेल याची त्यांनी एक प्रतिकृती तयार केली, एक मॉडेल बनवलं आणि त्याच्यावरून आपल्याला समजलं की आपल्या DNA मध्ये काही जी जनुके आहेत त्या जनुकांचे कोड्स असतात आणि त्या कोडच्या आधारे आपल्या शरीरामध्ये प्रोटीन सिंथेसिस होत असतं.
ही खूप काय म्हणूया इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आणि याच्यामध्ये आपल्या डीएनए मध्ये प्रत्येक रेणूमध्ये दडलेले जनुकीय संकेत उलगडता येतात. आपल्या डोळ्यांसाठी, आपले जे डोळे आहेत त्या डोळ्यांच्या रंगांसाठी, त्यानंतर आपल्या केसांच्या रंगांसाठी, आपल्या प्रत्येक शरीराच्या अवयवासाठी काही वेगवेगळे जनुकीय संकेत असतात आणि त्या संकेतांच्या आधारे आपल्या शरीराची रचना होत असते. सेम वनस्पतींमध्ये सुद्धा असतं. वनस्पतींच्या फांद्यांसाठी, त्यांच्या फुलांच्या रंगांसाठी, त्यांच्या फळांच्या रंगांसाठी हे प्रत्येक जनुकीय संकेत हे डीएनए मध्ये लपलेले असतात आणि त्यांच्या आधारेच त्याची ग्रोथ किंवा त्याचं घडण होत असतं. त्याच्यासाठी आता सध्या जनुकांच्या अभ्यासासाठी जेनेटिक इंजिनिअरिंग किंवा जनुक अभियांत्रिकी यामुळे त्याचे जे संकेत आहेत त्याचा अभ्यास करणं आपल्याला शक्य झालं आहे आणि त्याच्यातून आपल्याला रिकॉम्बिनेशन डीएनए टेक्नॉलॉजी, पुनःसंयोजित डीएनए टेक्नॉलॉजी म्हणजे आपल्याला हवं असणारं जीन पुन्हा बनवण्याची टेक्नॉलॉजी विकसित झाली आहे आणि त्याचा वापर आपण अनुवंशिक काही आजार असेल तर किंवा अनुवंशिक आजार होऊच नये यासाठी करण्यासाठी वापरतो. तसंच जे आता रिकॉम्बिनंट ॲनिमल्स आहेत म्हणजेच जास्त दूध देणाऱ्या गायी वगैरे त्यांचे जे संकर बनवले गेले आहेत किंवा जास्त उत्पादन देणाऱ्या वनस्पती त्यांचे संकर बनवण्यासाठी त्या रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी किंवा पुनःसंयोजन आणि त्या वगैरे आहे आणि ते सर्व कसं होतं हे आपण पुढच्या लेक्चर मध्ये सविस्तर बघणार आहोत. आता तुम्हाला त्याचा अनुवंशिकतेचा इतिहास, त्याचं संशोधन याबद्दल थोडक्यात माहिती कळाली आहे. हो किंवा नाही? व्हेरी गुड. ठीक आहे. याच्या संदर्भातील काही व्हिडिओज किंवा फोटोज मी तुम्हाला पुढच्या लेक्चर मध्ये नक्की दाखवेन. आता अजून एक गोष्ट, तुमचा हा लेक्चर संपल्यानंतर या धड्यावरती 2 वर्कशीट आपण सोडवणार आहोत, 2 कार्यपुस्तिका आपण सोडवणार आहोत. मी ते तुम्हाला तुमच्या शिक्षकांच्या ग्रुपवरती त्याची PDF येईल आणि तुम्ही शिक्षकांकडून ती घेऊन तुमच्या वहीमध्ये सोडवायचं आहे. छोट्याशा आहेत, तुम्हाला समजतील अशा भाषेमध्ये आहेत आणि तुम्हाला ते तुमच्या वहीमध्ये सोडवायचं आहे. एक असेल की धडा सोडवण्यापूर्वी, म्हणजे आता आपण धडा स्टार्ट केलेलं शिकायला तेव्हा सोडवायची आहे आणि दुसरी धडा पूर्ण शिकून झाल्यानंतर सोडवायची आहे. त्यातून तुम्हाला कळेल की तुम्हाला या धड्यामधलं धडा किती समजलाय आणि किती नाही समजलाय, तुम्हाला त्याबद्दल किती माहिती आहे नाही हे आपल्याला त्या वर्कशीट मधून समजेल. छोटीशी आहे, 15-20 मिनिटच लागतील सोडवायला. मी तुम्हाला हा लेक्चर संपल्यानंतर दुपारी पाठवून देईल. ठीक आहे? ती घेऊन सोडवायची आहे. येस मॅम. येस मॅम. आपलं आता लेक्चरची वेळ संपलेली आहे. आपण इथेच थांबूया आणि पुढच्या आठवड्यात भेटूया. बाय मॅम. बाय मुलांनो. बाय. थँक्यू मॅम. वेलकम बेटा. बाय मुलांनो. मॅम. बाय मुलांनो.